तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया तारियेल्या जैशा लाया. धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. आज फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीजेचा दिवस. आपल्या नाथ मंदिरामध्ये आपल्याला दर वर्षाप्रमाणे नाथ मंदिरात तुकाराम बीज नाथषष्ठीचा उत्सव होतो. या संतांच्या भाग्याच्यामुळे आपल्याला हे भाग्य प्रदान झाले आहे की इथे आपल्याला या सप्ताहामध्ये भाऊरायांच्या आनंद उत्सवामध्ये भाग घ्यायला मिळतो. हे आपलं भाग्यच आहे. कार्तिक माघ शुद्ध दशमी हा तुकारामांचा माघ शुद्ध द्वितीया तुकारामांची आजची पुण्यतिथी समजली जाते. आता खरं वैकुंठ गमन तुकारामांचं आजचं वैकुंठ गमन आहे. आजची सेवा खरं म्हटलं तर माझी वत्सला मावशी सोनटक्के हिची सेवा सालाबादप्रमाणे कित्येक वर्ष या मंदिरामध्ये चालू होती. पण तिच्या वयाच्या 90च्या नंतर ती आता शरीराने थकलेली आहे. त्यामुळे ती काही येऊ शकत नाही आणि तिच्यासारखी सेवा मी करूही शकत नाही. कारण ती अतिशय बुद्धिवान प्रगल्भ दानानी प्रगल्भ होती. तिच्यासारखी मी आता माझे सेवा करू शकत नाही. पण माझी वेडीवाकडी सेवा तुम्ही आपली गोड मानून घ्या असं म्हणून मी आपले 2 शब्द आणि मग 2 शब्द मी बोलते ते मानून घ्या. आपण तुकारामांचं वैकुंठ गमनाचा हा दिवस त्यांच्या चरित्रामुळेच पाहूया. सगळं जीवनचरित्र आपण बघितलं की आपल्याला वैकुंठ गमनाचा सोहळ्याचा आनंद मिळू शकेल. मला जसं आठवेल तसं मी तुकारामांचं चरित्र सांगायचा प्रयत्न केले. खरं म्हणजे हे सामर्थ्य तुकारामांचं तत्पूर्वी माझे गुरुराय शांताराम भाऊ जयवंत यांचे आरतीत आपण म्हणतोच. कारण भाऊंचा जन्म म्हणजे तुकारामांचाच अवतार आहे. आपण आरतीमध्ये म्हणतो ना, जयवंताचे कुळी तुक याचा अवतार. नांदे भिवंडीचे ग्रामी सत्वर जन उद्धर. भाऊरायांनीही तुकारामांसारखंच भिवंडी गावांतील जनता जनार्दनाला सगळं सात्विक बोध करून त्यांच्या बोधावर आणलं. त्यांना उपदेशाचे धडे शिकवले. त्यांना प्रेमाने जवळ केलं. तुकारामांसारखंच कार्य केलं आणि त्यांचं भजन आणि त्यांची अष्टपदी सोहळा हा आपल्या मंदिरातलं एक वैशिष्ट्य आहे. या नाथ मंदिरातलं हे असं अष्टपदी सोहळा कधीच कुठेच पाहायला मिळत नाही. आज मी कित्येक ठिकाणी सप्ताहात गेले पण भाऊरायांची अष्टपदी कुठेच ऐकायला मिळाली नाही. काकड आरती सुद्धा आपल्याकडचं एक नवं चैतन्यच असतं. काकड आरतीला का आनंदाने आपण नाचत असतो. आता आपल्या पायाच्या ह्याच्याने मला येता आलं नाही पण घरी बसून आठवणी येतेत ना. तर आपण भाऊरायांचा हा तुकारामांचाच अवतार आहे असं समजूया आणि भाऊंची कृपा संपादन करून त्यांचं आपण वेडेवाकडे बोल आपले तुम्ही माझे ऐकून घ्याल. आता तुकारामांचा जन्म श्री क्षेत्र आळंदीपासून पश्चिमेच्या बाजूला 16 मीटर अंतरावर देहू गाव आहे. त्या देहू गावामध्ये तुकारामांचा अवतार झाला. आता त्या देहू गावामध्ये त्यांचे तुकारामांचे जे वंशज 8वे वंशज विश्वंभर बाबा यांचंही तिथेच वास्तव्य होतं. विश्वंभर बाबा पण पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते आणि त्यांना एकदा त्यांच्या आईने सांगितलं की तू पंढरीला जा, पांडुरंगाच्या दर्शनाला जा. तेव्हा आईच्या सांगण्यावरनं ते पंढरपूरला गेले. पहिल्यांदाच गेले पंढरपूरला.
आणि तिथला भजन सोहळा, कीर्तन सोहळा पाहून त्याला इतका आनंद झाला. चंद्रभागेचं तीर ते पण दृश्य पाहून सगळेजण स्नान करतायत चंद्रभागेत, ते दृश्य त्यांनी पाहिलं. आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या देवळाजवळ पांडुरंगाची सगुण मनमोहक मूर्ती त्यांनी पाहिली आणि त्यांचा आनंद द्विगुणित झाला. इतका आनंद झाला मनाला की त्यांना आणि सारखं तिथेच उभं राहावं असं वाटायला लागलं की पांडुरंगाच्या दर्शनापासून हलूच नाही असं वाटत होतं. पौर्णिमेचा काला घेऊन ते घरी परत आले, पण त्या मनमोहक पांडुरंगाच्या मूर्तीने त्यांना छंदच लावला. ते दरवर्षी पंढरीला जायला लागले. अशा त्यांनी 16 वाऱ्या केल्या. 16 वाऱ्या एकनिष्ठतेने केल्या. तेव्हा पांडुरंगच त्यांचा सेवाऋणी झाला. आणि त्यांनी स्वप्नात सांगितलं विश्वंभर बाबांना की तुम्हाला आता इथे यायची आज्ञा नाही आहे माझी, मीच तुमच्याकडे येणार आहे देहूगावात. तर तुम्ही त्यांना स्वप्न सांगितलं आणि त्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे अंबराईच्या वनामध्ये विश्वंभर बाबा गेले आणि तिथे त्यांनी खोदलं थोडंसं, तर त्यांना विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती सापडल्या. गावातल्या लोकांना बरोबर घेऊन गेले. येताना टाळदिंडीच्या गजरामध्ये विठोबाची मूर्ती रुक्मिणीची आणली आणि त्याची स्थापना केली. तेव्हापासून आज तागायत त्याच मूर्तीचं पूजन, कीर्तन, भजन चालू आहे. असं विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी चालू केलं. आता ह्या विश्वंभर बाबांना 2 मुलं होती, एक मुकुंद आणि एक हरी. घरामध्ये खूप संपत्ती नांदत होती, सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या, त्यांना सगळं वैभव होतं. तरी सुद्धा त्या विश्वंभर बाबांना 2 हरी आणि मुकुंद या मुलांना काय दुर्बुद्धी झाली माहिती नाही. त्याने कुठल्या तरी राज्याच्या सैन्यामध्ये ते दाखल झाले आणि बरीच वर्ष झाल्यानंतर अचानक त्यांना परचक्र आलं त्या राज्यावर आणि ते लढता लढता मृत्यू पावले. त्यांना ते पतन झालं त्यांचं युद्धामध्ये. तेव्हा मुकुंदाची बायको ही तिच्याबरोबर सती गेली, पण हरीची बायको होती ती गरोदर होती. तेव्हा अमाईने काय केलं, तिला माहेरी घेऊन गेले आणि गरोदर बाई सती कशी जाणार म्हणून अमाईने तिला तिच्या माहेरी पाठवलं आणि स्वतः परत अमाई पांडुरंगाच्या सेवेसाठी देहूला येऊन राहिली. इतकी वर्ष ती राहिली, देवाची पांडुरंगाची पूजा करत होती. पण काही काळाने वृद्धापकाळ आला तिला. आल्यानंतर तिची काही दिवसांनी दृष्टी पण गेली. अशा वेळेला पांडुरंगाने तिची पुत्रवत सेवा केली. इतकी पुत्रवत सेवा केली की तिचा अंतकाल सुद्धा सांभाळला आणि तिचं अंतदर्शनाचं पण तयारी करून तिला आपल्या स्वरूपात विलीन करून घेतली. अशी ही अमाई गेल्यानंतर त्या ह्याचा हरीचा बायको मुलाला घेऊन, त्याचं नाव विठोबा, हरीच्या मुलाचं नाव विठोबा, तो आपल्या आईला घेऊन देहूगावी आला. देहूगावी आल्यानंतर त्यांनी पांडुरंगाची आजी जी करत होती सेवा ती पुढे चालू केली. त्या विठोबाचा पुत्र पदाजी, पदाजीचा पुत्र शंकर आणि शंकराचा पुत्र ओल्होबा. हे ओल्होबा म्हणजेच त्यांच्या वंशामध्येच आपले विष्णू भक्त तुकाराम महाराजांचा जन्म झाला. हे त्या वृक्षाचं चैतन्य निर्माण झालं आणि त्या वृक्षाचं सुवासिक फूल म्हणून तुकारामांचा जन्म झाला. आता पंढरीच्या पांडुरंगावर ओलोबांची पण खूप निष्ठा होती. दोघं दरवर्षी वारीला जायचे. त्यांच्या घराण्यात ती परंपरा होती ना, जायचे. पण त्यांना 24 वर्ष झाली वारी करून, पण त्यांना मुलबाळ नव्हतं. पण नंतर पांडुरंगाच्या कृपेने त्यांना 3 पुत्र झाले. एक सावजी, दुसरे तुकाराम आणि तिसरे कान्हाई. सावजी मोठे होते
आणि तुकाराम मधले आणि कान्हाई वेगळे. या तिन्ही पुत्रांचं सांभाळ त्यांच्या आईवडिलांनी अगदी कोड कौतुक करून खूप चांगलं कारण घरामध्ये महाजनकी होती, सुबत्ता नांदत होती, पुत्रवत सेवा त्यांनी आपलं खूप पुत्रांचा सांभाळ लाड केले, दाग दागिने कोड कौतुक त्यांचं भरपूर झालं. पण सावजी मोठे आणि कान्होबा लहान, तसेच तुकाराम मधले. मला असं वाटतं की तुकारामांचे तेवढे लाड या दोघांसारखे झाले नसावेत, कारण त्यांनी त्याच्या खंत एका अभंगात म्हणून दाखवलेला आहे की थोडंफार म्हणजे आईच्या पदराखाली असलेल्या दुधाची सर किंवा वडिलांची पितामही असलेली प्रेम हे त्यांनी विठोबाच्या विठोबाच्या हृदयाशी भिडलं ते प्रेम त्यांनी. कारण प्रत्येक वेळेला अभंगांमध्ये त्यांना विठाई विठाई, कृष्णाई, माझी कान्हाई, माझी माऊली माऊली म्हणून संबोधन केलेलं आहे. तेव्हा आपण नेहमी अभंग म्हणतो, माझी आई तर हा अभंग नेहमी म्हणत, माझी विठाई माऊली प्रेम पाना पानावली, माझी विठाई माऊली प्रेम पाना पानावली, कुरवाळोनी लाविस्तनी, कुरवाळोनी लाविस्तनी, नवजेदुरी जवळोनी, नवजेदुरी जवळोनी, माझी विठाई माऊली तुका म्हणे घास, मुखी घाली ब्रह्मरस, मुखी घाली ब्रह्मरस, माझी विठाई माऊली. हा प्रेम पान्हा जवळून दुरून नाही, माझ्या विठाई माऊलीने मला जवळ घेऊन मला हा प्रेम पान्हा पाजलाय. हे त्यांनी खंत आईवडिलांच्या सेवेत थोडीफार उणीव भासली असेल म्हणून हा अभंग निर्माण केला की काय, कारण न म्हणजे दुरी जवळून जवळ घेऊन मला त्यांनी प्रेम पान्हा पाजला, अशी त्या तुकारामांची आईवडिलांवर भक्ती होती. हळूहळू ही तिन्ही मुलं मोठी झाली. त्याने तुकारामांचं शिक्षण त्याने लहानपणीच थोडंफार पंतांजली, गावातल्या पंतांजींकडं अक्षर ओळख, व्यवहारात लागणारे ज्ञान आणि गणिताचे धडे पण त्यांनी पंतजींकडनं शिकून घेतले आणि सगळं व्यवहार ज्ञान त्यांनी चालू केलं. एवढं पूर्वीच्या काळामध्ये जास्त विधेयी शिक्षण काही नव्हतं, देणारे शिक्षकही नव्हते. तर त्यावेळेला त्यांनी गीता भागवत यांचं पण थोडंसं ज्ञान करून घेतलं आणि ते त्या श्रवणाला पण जात होते. अशा काळामध्ये तुकाराम महाराज 13 वर्षाचे झाले, तारुण्यात आले. 13 वर्षात आल्यानंतर सावजी मोठा आणि कान्हाई मोठी. तर 13 वर्षाचे झाले. 13 ते 17 काळ हा तुकारामांचा अतिशय चांगल्या सुबत्तेत बैला विलास साजऱ्या सगळं संपत्ती कोड कौतुक सगळं अतिशय चांगला काळ गेला. त्यावेळेला तुकोबांचं व्यवहार ज्ञान किंवा त्यांची एकाग्रता पाहून त्यांचे वडील त्यावेळेला 60 वर्षाचे झाले होते आणि मोठ्या भावाने सावजीने तीर्थाटनाला जायचं घरामध्ये सांगितलं. तेव्हा ते हळूहळू तीर्थाटनाला निघून गेले. पण त्यामुळे सगळं संपत्तीचं महाजनकीचं गाठोडं त्यांनी तुकारामांच्या हवाली केलं आणि याच्या पुढे तूच याचा सांभाळ कर असं मोठ्या वडिलांनी त्यांना सांगितलं आणि सगळा भार तुकारामांच्या माथ्यावर पडला. हा संसाराचा भार एवढा त्यांना जड झाला की माझ्या काय हे पांडुरंगा, आता संसाराचा भार माझ्यावर केलाय तर तूच चालव. त्यावेळेला तुकारामांच्या घरामध्ये महाजनकी, सुबत्ता आणि कपडे लत्ते, पैसा हाडका, धन धान्य भरपूर, शेतीवाडी, गाई गुरं ढोरं भरपूर होती.
आणि घरामध्ये आई वडील, मोठ्या भावाची बायको, धाकट्या भावाची बायको, मुलं बाळं अशी 14-15 माणसं घरात होती, 3-4 नातेवाईक होते. या सगळ्याचा कारभार मध्ये नको आता येऊ. त्यांनी सांभाळला. पण हा सांभाळता सांभाळता पहिली पत्नी त्यांची बस थोडंसं दे पहिली पत्नी त्यांच्या दम्याच्या आजारीने गेली, म्हणून त्यांचं दुसरं पण लग्न केलं. पण जीवनाचं खरं मर्म काय असतं, हे संसार म्हणजे जीवनाचं खरं मर्म नाही आहे, हे त्यांनी ओळखलं. तुकारामांनी वाटलं की असाच संसार करायचा आणि आपलं आयुष्य घालवायचं. पण ते देवाच्या मनातच होतं की यांनी लोकसेवा करावी, अशी देवाची इच्छा असल्यामुळे त्या काळी त्यांच्या अंगावर दुःखाचा डोंगरच कोसळला. आई वडील गेले, मोठ्या भावाची बायको गेली, मुलं गेली, पहिली बायको गेली. अशा ह्या परिस्थितीमध्ये त्यांचं मन उद्विग्न झालं. त्यांना या संसारात ते एकाकी पडले आणि व्यवहारात पण एकाकी पडले. कारण त्याच वेळी एकदम दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये त्यांना गुरं डोरं, त्यांना शेती चारा काही मिळेना, पाणी मिळेना, हजारो लोक गतप्राण झाली. हे सगळं बघून तुकारामांच्या मनाला इतका खेद झाला की त्यांच्या अंतराला तळमळ लागली की हे सगळं करणारा नियंता आहे तरी कोण. आणि त्याच्या आधी त्यांनी दुष्काळ पडला तेव्हा सारखं त्यांनी मनामध्ये पांडुरंगाचा धावा केला. पण आता घरामध्ये संसार तर अंगावर पडलाय, दुष्काळ आहे, सगळ्या लोकांनी तगादे लावले आणि पैसे केले. त्यावेळेला जिजाईने माहेरून पैसे आणले आणि त्यांना मिठाचा धंदा करून दिला. त्यावेळेला त्या 200 रुपयावर त्यांना 50 रुपये मिळाले. आणि ते येताना घेऊन येत असताना एक ब्राह्मण इतका गयावया करायला लागला तुकारामांना की माझ्याजवळ काहीच पैसे नाही, मला खायला प्यायला अन्न नाही, तर तुम्ही मला थोडीफार मदत करा. तुकारामाने सगळेच पैसे त्याला देऊन टाकले त्या ब्राह्मणाला. परत पुढच्या वेळेला आता घरात काहीच नाही अन्नधान्य, तेव्हा आवलीनी परत जाऊन 200 पैसे आणले आणि मिरच्या विकत घेऊन दिल्या. त्या मिरचीचा धंदा करण्यासाठी त्यांना कोकणात पाठवलं. तिथे येताना त्यांना पैसे भरपूर मिळाले, पण ह्या समाजकंटकाच्या लोकांनी त्यांनाही तिथेच लुटून टाकलं आणि ते रिकामे हात घेऊन घरी परतले. तेव्हा आवलीने अगदी क्रोध निर्माण केला, उद्वेग झाला, सगळं घरात झालं. तेव्हा त्यांच्या मनाला अतिशय तीव्र वेदना व्हायला लागल्या. आता काय करावं असं वाटायला लागलं. काही नाही, आता तुकारामांना संसाराबरोबर मानवी जीवनाचंही धडा उलगडायला लागला. आपुलासा तो एक देव करुनी घ्यावा, हे त्यांच्या मनात. तेणे विण जीवा समाधान नाही, तेणे विना जीवा सुख नाही. आपुलासा तो एक देव करुनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नाही. म्हणून आता काय करावं. आता ती साधना, तर देवाला जवळ करायचं म्हणजे साधना केली पाहिजे. त्या साधना करण्यासाठी त्यांनी एकांतात जाण्यासाठी भामनाथ पर्वताची निवड केली. तिथेच जाऊन आपण एकांतवास करावा. आता हा भामनाथ डोंगर, आपण भंडारी डोंगर बघतो, पण त्याच्याही उंच तिथं भामनाथ डोंगर होता आणि ते श्वापदांचं वस्तीस्थान होतं. सगळी श्वापद तिथे त्या डोंगरावर, भामनाथ डोंगरावर होते. पण तिथेच एक जवळ शिवलिंग, शिवाचं मंदिर होतं आणि बाजूला एक पाण्याचं कुंड आहे. तिथेच त्यांनी आपल्या साधनेचं काळ घालवला. हळूहळू सगळ्या वृत्ती, सगळ्या बाहेरच्या सगळ्या वृत्ती अंतर्मुख करून आपल्या हृदयाला भिडल्या. त्याने इतक्या भिडल्या की त्यांना एकांतवास तिथेच मिळाला. अशी ती समाधी ते लावून बसले. ती 14 दिवसाची समाधी होती. 15व्या दिवशी ते जागे झाले आणि हळूहळू पायथ्याचा डोंगराचा पायथा उतरू लागले.
तेव्हा इकडे काय झालं, आवलीसारखी शोध करत होती ना, गेले कुठे तुकाराम महाराज, गेले कुठे म्हणून कान्होबाला घेऊन त्या सगळीकडे त्यांचा शोध केला. तेव्हा भामनाथ डोंगरावरनं खाली उतरताना यांनी कान्होबाने त्यांना पाहिलं आणि धावत जाऊन त्यांच्या पायाला कडकडून मिठी मारली आणि आनंद झाला. त्यांना डोळ्यात अश्रूधारा आल्या. तिथून जिजाबाईंनी पण पाहिलं, तिलाही आनंद झाला. तशी काय राम भरताची भेट, इतका आनंद झाला. आणि तुकारामांचा देह 14 दिवस अन्न पाण्यापोळ देह खूप कृश झाला होता, पण तोंडावर अतिशय विलक्षण तेज झळकत होतं. असं करत ते तिघही हळूहळू खाली उतरले आणि इंद्रायणीच्या काठावर येऊन स्नान केलं. त्यांनी तिघांनी स्नान केलं. आणि त्याच वेळेला तुकारामाने घरून जिजाईकडनं सगळे संसाराचं महाजानकीची खतं गाठोडं ते सगळं मागवून घेतलं. आणि ती खतं आता इंद्रायणीमध्ये बुडवायची आणि आपण वेगळं व्हायचं असा तुकारामाने निश्चय केला. पण त्याच वेळी त्यांच्या भावाने कान्होबाने सांगितलं की बाबा रे, मला संसार करायचा आहे, तर आधी खतपत्र जी आहेत ती तू मला दे. त्याप्रमाणे त्याला अर्धी खतपत्र दिली आणि उरलेली सगळी इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली. म्हणजे संसार पाशातून ते पूर्ण मुक्त झाले आणि याच्या पुढे धनाला स्पर्शही करायचा नाही असा त्यांनी निश्चय केला तुकारामाने. आता त्याच्यानंतर त्यांना त्या भामनाथ डोंगरावर त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटायला निराकार, त्यांची वृत्ती परब्रह्मामध्ये स्थिर झाली. असं सगळं असताना ते उतरले आणि परत घरी आले ते, पण त्यांच्या संसारामध्ये लक्ष नव्हतं. त्यांनी पांडुरंगाच्या ज्या मूर्तीची स्थापना केली होती तिथे जाऊन ते कीर्तन करायला लागले. रोज त्यांची कीर्तनं व्हायला लागली आणि कीर्तनं करता करता त्यांना परत असं वाटायला लागले की अजूनही आपल्याला साधना करायला पाहिजे. भगवद्गीता, रामायण, महाभारत, भागवत याचं अध्ययन करण्यासाठी त्यांनी परत कुठला आपला भंडारी डोंगर गाठला. आता हा भंडारी डोंगर म्हणजे भामनाथ डोंगरापेक्षा खूप प्रशस्त आणि अतिशय सुंदर होता. आणि यांच्या तपश्चर्याने त्याला आणखीन तेजोमय दिसायला लागलं आणि तेजमोती तो भंडारा डोंगर, ती भूमीच त्यांची तेजोवलयाने भरली. तिथेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षिणी सुस्वरे गाताती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. हा आनंद त्यांना मिळाला. आणि हरी पाहिला रे, 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 हरी पाहिला रे. तिथे त्यांची तपसाधना खूप झाली भंडारी डोंगरावर. आणि मग तिथे त्यांना नामदेव महाराज आणि भगवंतानी स्वप्नात येऊन दर्शन दिलं. पांडुरंगाने नामदेव महाराजांनी दर्शन दिलं की मी शतकोटी अभंग करण्याचा संकल्प केला होता, पण तो काही माझ्या हातून पूर्ण झाला नाही, तर उरलेले शेष अभंग तुकारामा तुम्ही पुरे करायचे. हे पांडुरंगाच्या साक्षीने त्यांना नम्रपणे त्यांनी सांगितलं की हे शेष अभंग तुम्हीच लिहून पूर्ण करा, कारण तुमच्या वाणीमध्ये गोडवा आहे, तुमच्या वाणीत प्रसाद आहे, हा संकल्प तुम्हीच पुरी करू शकता. असं म्हणून नामदेव आणि पांडुरंगराय अंतर्मुख झाले. हे सगळं झाल्यानंतर तुकोबारायांनी आपले अभंग रचायला सुरुवात केली.
त्यांची अभंगवाणी म्हणजे पांडुरंगच त्यांच्या हृदयात शरीरामध्ये आतमध्ये राहून अभंग तयार झाले. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, हे तुकाराम महाराज आत्मनिष्ठेने सांगायचे लोकांना. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आणि त्यांची वाणी, त्यांचे अभंग वेद तुल्य व्हायला लागले. म्हणजे तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातले वेदतुल्य ऋषी होते त्यावेळचे. त्यामुळे त्यांच्या अभंगांना एकदम तेज चढलं आणि सगळीकडे अख्ख्या गावामध्ये त्यांचे लोक जाता येता सगळीकडे अभंग म्हणायला लागले. नदीवर आंघोळ पाण्या कपडे धुताना बायका म्हणायच्या, भांडी घासताना तुकारामांचेच अभंग म्हणायचे. अभंग अख्ख्या गावामध्ये तुकारामांच्या अभंगाशिवाय दुसरं काहीच त्यांना जाणवत नव्हतं. हा राग त्यांच्या शेजारी बंबाजी होते, त्याला खूप राग आला. किंवा गावामधली दुष्ट व्यक्ती होती, त्यांनी पण रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण यांना कळवलं की तुकाराम महाराज जातीने शूद्र आहेत, तरी सुद्धा हे अभंग रचतात आणि त्यांच्या अभंगामध्ये वेदतुल्य गुह्य सगळं दडलेलं आहे. हे सगळे अभंग लोक म्हणतात आणि हा शूद्र असल्यामुळे त्यांना हा अधिकार नाहीये. तर रामेश्वर भट्टांनी त्यांच्या गावातल्या पाटलाला निरोप दिला आणि ताकीद पत्र दिलं की ह्या तुकाराम महाराजांना गावाच्या बाहेर हाकलून द्या. इतकं त्यांना वाईट वाटलं तुकाराम महाराजांना. ते रामेश्वर भट्टांना भेटायला गेले आणि विनवणी करू लागले. ते म्हणाले, नाही तू जातीचा शूद्र आहेस. खरं म्हणजे संतांना कुठली जातपात, कुठली वाणी, त्यांची अभंग वाणी त्यांच्या हृदयातच पांडुरंग बसलेला आहे. त्यांची वाणी कशी शूद्र असू शकेल. पण ते रामेश्वर भट्टांना, मी स्वतः जातीने ब्राह्मण आहे, मी दशग्रंथी ब्राह्मण आहे, मी विद्वान आहे आणि हे शूद्र गरीब आहेत, तर यांचा अधिकार किंवा यांची हे त्यांना सहन होत नव्हती. तुकारामांच्या अभंगाचे अर्थ त्यांना सहन होत नव्हते. म्हणून त्यांना सांगितलं, नाही तुम्ही आता हे अभंग आहेत, पण आता म्हणे याच्या पुढे तुम्ही अभंग करू नका. पण अभंग करू नका, मग केलेले अभंग काय करायचे. ते म्हणाले, नाही तुम्ही इंद्राणीच्या डोहात बुडवून टाका. तुकारामांना रडू कोसळलं हो अगदी. हातघरामध्ये बोलवून गाठोड्यात बांधलेले वेद तुल्य, हा 5वा वेद आहे तुकारामांचे अभंग. म्हणजे 5वा वेद पाण्यामध्ये बुडवून टाकायचा. तुकारामांना अतिशय वाईट वाटलं, अतिशय तीव्र वेदना झाल्या. दगड खालीवर ठेवून डोहामध्ये त्यांनी अभंग बुडवले. मग आता याच्यापुढे तुम्ही अभंग करू नका असंही त्यांना सांगितलं. पण म्हणे मी केलेलेच नाही आहेत हे अभंग, हे भगवंतानीच अभंग केले. असं 4 वेळा रामेश्वर भट्टांना सांगितलं तरी सुद्धा त्यांना काही पटलं नाही. त्यांनी सगळं त्यावेळेला तुकारामांनी सगळ्या आता संसार पास होण्यासाठी वह्या बुडवल्या, खतपत्र बुडवले आणि संसाराचा मोह परमार्थ बोलण्यासाठी सगळे अभंग पण बुडवले. आता माझ्यामध्ये काय राहिले, कशा करता मी हा संसार करायचा, कशा करता हा परमार्थ करायचा. त्यांना खूप रडू कोसळलं. पण त्यावेळेला
लोकांनी भराभर उड्या मारल्या आणि तुकारामांचे अभंग बाहेर काढले आणि तुकारामांना जागं केलं की हे बघा तुमचे अभंग आलेले आहेत. तुकाराम धावत धावत गेले आणि अभंग हृदयाशी लावले, इतके जवळ लावले. तेव्हा त्यांना देवाची पांडुरंगाची प्रचिती आली. आता हे अभंग जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या, हा पुरुषार्थ तुकारामाने केला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे अब, धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाह्या, या लाह्या तरुण याव्यात तसे तुकारामांचे अभंग सगळे तरुण आले वरती आणि मग मात्र हा त्यांनी पुरुषार्थ केला. पण तुकारामांना हा सगळा भंडारी डोंगरावर जाऊन नंतर त्यांनी हा पांडुरंग परमात्मा कसा आहे हे प्रत्यक्ष दाखवणारा कोणीतरी संत महात्मा महापुरुष आपल्याला कधी भेटेल असं त्यांना ओढ लागली. याच्यासाठी त्यांनी परत भंडारी डोंगरावर जाऊन अध्ययन वगैरे केलं, विठोबाच्या देवळाजवळ कीर्तनं चालू केली आणि भंडारी डोंगरावर ते जाऊन बसायला लागले. आता त्यांच्या घराच्या बाजूला मंबाजी होता. मंबाजीच्या घराला त्याला सहन व्हायचं ना, कारण कीर्तनाला प्रवचनाला आलेले सगळेजण तुकारामांनाच नमस्कार करायचे. ते त्याला सभी ब्राह्मण आहे आणि हे शूद्र जातीचे आहेत असं म्हणून त्यांना त्याचा खूप द्वेष मत्सर वाटायला लागला. एकदा काय झालं, तुकारामांच्या म्हशीने त्यांच्या बगीच्याचं कुंपण तोडलं. त्याच कुंपणाच्या काटे घेऊन तुकारामांना त्यांनी बंबाजींनी खूप मारलं त्यांना. आणि तरी सुद्धा तुकाराम महाराज आनंदात होते, तरी त्यांचा द्वेष केला नाही. एवढं होऊन सुद्धा त्यांनी आणखीन तुकारामांची परीक्षा केली तर ते भंडारी डोंगरावर जाऊन बसायचे. त्यावेळेला एका नायकिणीला पाठवले. भंडारी डोंगरावर एका नायकिणीला सांगितलं की तुझ्या प्रेमजाळामध्ये तुकारामांना अडकव आणि तुझ्या मोहजाळामध्ये अडकवून त्यांना इथे घेऊन ये. पण तुकाराम मोहजाळामध्ये अडकणारे होते का? कितके हावभाव करून सुद्धा त्यांनी इतकी विनवणी केली, पण तुकाराम महाराज काही तिच्या याच्यामध्ये पराविया नारी माऊली समान, आम्हाला तू मातेसारखी आहेस ग, आणि तू का हे असं करते? तिचं आयुष्याचा शेवटचा नश्वर देह कसा आहे याचं दर्शन तिला प्रत्यक्ष दाखवलं. प्रत्यक्ष बरोबर आहे ना. आणि मग ती समजली, असू दे, मग ती समजली आणि तुकारामांना नमस्कार करून ती निघून गेली. याचाही मंबाजींनी फार राग आला. त्याच्यानंतर एक सालोमालो होता, तो सगळं कवित्व तुकारामांचे अभंग चोरायचा आणि सांगायचा मीच केले ते अभंग. म्हणजे असंही त्यांनी त्रास दिला. असा सगळ्यांना त्यांनी त्रास दिला, सगळ्यांनी तुकारामांना त्रास दिला. आता तुकारामांना या सगळ्या गोष्टीचा ते नामदेव आणि भजन स्वप्नात आले. तसंच त्यांना हा पांडुरंगाचं गुह्य सांगणारा महात्मा कोण आपल्याला भेटेल, कधी भेटेल. पण गीतेमध्ये अर्जुनाला अशी साम्य असायची तीव्र वेदना लागली की याचा नियंता कोण आहे, आज परमात्मा हा गुरु मला कधी भेटेल असं सांगणारा, देव दाखवणारा प्रत्यक्ष गुरु मला केव्हा भेटेल. तर हे याच्यासाठी तुकाराम महाराज परत प्रत्यक्ष भंडारी डोंगरावर जाऊन राहिले. भंडारी डोंगरावर गुरुचं महात्मा केलं. त्यावेळेला मात्र गीतेमध्ये सांगितले तसं अर्जुनाला सांगितलं कृष्णाने की अशी साम्य दशा जेव्हा तुमच्या जीवनात येते तेव्हा गुरु आपोआप तुमच्याकडे येतात, आपणहून येतात गुरु भेटायला.
त्याप्रमाणे स्वप्न दृष्टांत झाला आणि त्यांना बाबाजी सद्गुरू यांनी दर्शन दिलं आणि रामकृष्ण हरी या मंत्राचा उपदेश केला. हे तुम्हाला आपल्याला सगळ्या वारकऱ्यांना माहिती आहे. आणि माघ शुद्ध दशमीचा उत्सव पूर्णपणे सगळ्या महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या सप्ताह घेऊन भंडारी डोंगरावर पण आज तागायत चालू आहे. मी गेल्या वर्षी भंडारी डोंगरावर गेले होते, प्रत्यक्ष बघितला त्यांचा. आणि असा हा उत्सव पूर्णपणे अव्याहतपणे चालू आहे. सत्यगुरु राये कृपामज केली, परी नाही घडली सेवा काय. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजना मागती तुप पाव शेर, पडिला विसर स्वप्नामाई. काही कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव गुरु परंपरा मालिका सांगितली. गुरु राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. असं बाबाजी चैतन्याने त्यांचा अंगीकार केला. त्यांना रामकृष्ण हरीची मंत्र दिलं आणि ते स्वप्न त्यांचं गेलं. तेव्हापासून आजपर्यंत स्वप्नामध्ये पडल्याप्रमाणे सगळीकडे हा वारकऱ्यांचा उत्सव चालू होतो. आता रामेश्वर भट्टांच्या तक्रारीने पांडुरंगाच्या दर्शनाच्या सगुण दर्शनाची तुकारामाने ध्रुव बाळाप्रमाणे ध्यान केलं. त्यांनी जेव्हा ध्यान केलं सतत त्यांच्या ह्याच्यामध्ये ध्यान चालूच होतं. एकदा तुकोबांची जन्मभूमी आणि आजोळ लोहगाव होतं. त्या लोहगावामध्ये तुकारामांची नेहमी कीर्तनं व्हायची. इतके की त्या कीर्तनामध्ये लोहगावात त्यांना रंग चढायचा कीर्तनात. त्या लोहगावामध्ये रामेश्वर भट्टांसारखे हे शिवबा कासार होते श्रीमंत पुष्कळ. पण त्यांना हे निंदास्तुती याची फार आवड होती आणि लोकांच्या गावामध्ये हा टाळक्या करायचे, पण कीर्तनाला येऊन बसायचे. तेव्हा तुकारामांना त्यांची दया आली. का हा खरा भक्त आहे, पण हा याचा स्वभावामुळे हा भक्त तेवढा पांडुरंगापर्यंत पोहोचणार नाही, म्हणून त्यांना दया येऊ लागली आणि त्यांना रोज कीर्तनाला आणून बसवलं. 2-4 दिवस कीर्तन ऐकल्याबरोबर ते सारखेच कीर्तनाला यायला लागले शिवबा कासा. आणि त्यामुळे त्यांनी घरातला धंदा संसार थोडं दुर्लक्ष झालं त्यांचं. त्याचा राग त्यांच्या पत्नीला अतिशय आला. तुकोबांचं दर्शनासाठी त्यांनी वाटलं की आपण तुकोबांना एकदा घरी बोलवावं, त्यांची पूजा अर्चा करावी. म्हणून त्यांना घरी पूजा अर्चा केली, पाद्यसेवन केलं. पण ह्या संधीचा फायदा घेऊन शिवबा कासारांच्या बायकोनी त्यांचा सूड उगवायचा प्रयत्न केला की नाही, माझा नवऱ्याला यांनी नादी लावले, आता यांचा पण मी सूड उगवणार. म्हणून तिने गरम उकळतं पाणी तुकारामांच्या अंगावर लुटलो. तुकारामांच्या अंगाची दाई झाली आणि ती गेली. पण त्या देवाला सहन नाही झालं. तिच्या अंगाचा एवढा दाह निर्माण झाला की शेवटी रामेश्वर भट्टांनी त्यांना सांगितलं की जिथे तुम्ही आंघोळ घातली आहे त्या तिकडच्याच त्याची माती घेऊन तुमच्या अंगाला लावा, तेव्हा तुमचा दाह शांत होईल. त्याप्रमाणे त्या बाईने केलं आणि तिचा दाह शांत झाला आणि ती पण मग तुकारामांची भक्त झाली. आता इकडे लोह गावामध्ये शिवाजी महाराजांनी तुकारामांना नजराणा पाठवला. त्यांनी ऐकलं होतं की तुकाराम महाराज एकदम देवाचे भक्त आहेत. त्यांना खूप शिवाजी महाराजांना त्यांच्याबद्दल प्रेम उत्पन्न झालं आणि त्यांनी नजराणा पाठवला. आणि गरीब आहेत हेही कळलं होतं. छत्र, सगळ्या दिवट्या, घोडे सगळं त्यांना पाठवलं. सोन्याच्या मोहरा, कपडे, लत्ते, दाग दागिने सगळं त्यांनी त्यांच्या चाकरांबरोबर पाठवलं. तर तुकोबांनी म्हणाले, हे आम्हाला कशासाठी तुम्ही धान्य हे सगळं दिलंय, कशा करता? हे वैभवाचे आम्ही अभिलाषी नाही होत.
तरी देवालाच खडसावलं, हे कशाला माझ्या मागे हा व्याप लावलाय. तर तुकारामांना सांग, तुमचे राजे त्यांना निरोप दिला की तुमचे राजे उदार आहेत, मला माहिती आहे. त्यांनी एवढाच नजराणा मला पाठवलाय, याच्यापासून म्हणजे छत्रपती राजे उदार आहेत हे मला कळलंय. पण याच्याने आम्ही समाधानी होणार नाही. त्यांनी तुळशीची माळ घालावी आणि एकादशीचं व्रत करावं आणि तुळशीची माळ घालून एकादशी आणि हरिभक्त म्हणून घ्यावं. याच्यातच आम्ही समाधानी आहोत. हा निरोप त्यांना शिवाजी महाराजांना गेला आणि ते म्हणाले, आपलं चुकलं, आपण प्रत्यक्ष भेटीत तुकारामांकडे जायला पाहिजे होतं. म्हणून ते स्वतः आले. त्या प्रत्यक्ष भेटीमध्ये तुकारामांनी त्यांना स्वामी हिंदवी स्वराज्याचे राजे म्हणून रामदास महाराजांकडे जाऊन त्यांच्या संगतीत राहून स्वराज्याची स्थापना करावी आणि ते क्षात्र धर्माचा, तुमचा क्षत्रिय धर्माचा तुम्ही पालन करा आणि लोकांना परोपकार करा, असाच त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं. एकदा काय झालं, त्या लोह गावामध्ये तुकाराम येऊन गेले आणि त्यांना आवड निर्माण झाली ना, कीर्तनाची त्यांना आवड निर्माण झाली. ते देवा याच्यामध्ये कीर्तनाला येऊन बसले आणि तिथल्या पठाणांना तुकारामांना पकडायचं होतं. तर त्यांना कळलं की तुकाराम इथे मंदिरात, आपले शिवाजी महाराज या मंदिरात तुकारामांचं कीर्तन ऐकायला बसले. तरी मंदिराभोवती पठाणांनी वेढा घातला आणि त्यांच्या शिवाजी महाराजांच्याही लक्षात आलं की पठाण इथे आपल्याला पकडायला आलेत आणि तुकारामांच्याही लक्षात आलं. त्यांनी देवाचा धावा केला आणि एक एक शिवाजी करत बाहेर पडले. त्या पठाणांना कळलंच नाही खरे शिवाजी कधी निघून गेले. ते बघून सगळे बघावे तर शिवाजी, सगळे बघावे तर एक एक करत कित्येक शिवाजी बाहेर पडले. शेवटी कंटाळून ते पठाण निघून गेले. तुकारामांच्या कीर्तनाचा हा प्रभाव किती होता आणि शिवाजी महाराजांचं पण दक्षता होती आणि ते गडावर जाऊन पोचले. पण हे शिवाजी महाराजांना त्यांनी हे केलं. त्याच्यानंतर तुकारामांचं रोजचं कीर्तन प्रवचन चालूच होती. पण चिंतामणी देव, कुठलं देव याचे, चिंचवडचे चिंतामणी, गणपतीचं स्थान तुम्हाला माहिती आहे, चिंचवडला आहे ते. तिथले चिंचवडचे चिंतामणी, तर तिथले जे चिंतामणी देव जे होते ते रोज देवाची, गणपती बाप्पाची पूजा अर्चा करायचे आणि त्याने गणपती बाप्पाचे भक्त म्हणून घ्यायचे. तर त्यांना ही ऐकून गोष्ट कळली होती की तुकाराम महाराजांच्या बरोबर पांडुरंग राय जेवायला येतात. रोज त्यांना जेवल्याशिवाय तुकाराम महाराज जेवत नाही. ही गोष्ट त्यांनी कानाने ऐकली होती आणि मी तर गणपती भक्त आहे, माझ्या इथे कधीच गणपती बाप्पा आले नाहीत. तर आपण काय करावं, ही गोष्ट प्रत्यक्षच बघावी, त्यांना बोलावूनच आपण घ्यावं. पण अनायसे ही सगळी गोष्ट त्यांच्या मनातली तुकारामांना कळलीच होती. तुकाराम म्हणाले, त्यांनी आपली आठवण काढले ना, त्यांना मानापमान काहीच नव्हतं. ते स्वतःहूनच चिंचवडला आले आणि चिंतामणी देवांना म्हणाले, मी तुमच्याकडे आलो. चिंतामणी देव म्हणाले, बरं झालं, अनायसे ह्या आलेच आहेत, तर आता आपण प्रत्यक्ष त्यांची परीक्षा बघावी. असं करून, डायबिटीस आहे ना गो, तर तुकारामान त्यांच्याकडे गेले. ते देवपूजेला बसले होते. ते म्हणाले, केव्हा आले तुम्ही तुकाराम महाराज? ते म्हणे, आता जेव्हा तुम्ही पूजा करत होता तेव्हा तुम्ही देवाची, गणपतीची पूजा न करता मनाने तुमच्या बागेतल्या झाडांना पाणी घालत होता, तेव्हा मी आलो. बाप रे, ते चिंतामणी देव मनात दचकले की ह्यांना माझ्या मनातलं कसं कळलं, कसं त्यांनी ओळखलं. ठीक आहे, असं करत दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सगळ्यांची पानं ब्राह्मणाच्या घरी, पहिली ब्राह्मणांची पगत, तुकारामांचंही वाढलं, जेवायला वाढलं. तर तुकाराम महाराज म्हणाले, अजून एक पात्र वाढा, कारण माझा पांडुरंग जेवायला यायचा इथे, आणि आणखीन एक पात्र वाढा, कारण आपले गणपती बाप्पांना पण आपण बोलवून घेऊ जेवायला.
तर ते म्हणायला लागले, गणपती बाप्पा कसे काय इथे जेवायला? तिच्या पाण्याचा गडगा घ्यायचा. देवाला जेवायला, नवऱ्याला जेवायला घातल्याशिवाय ती कधीही माऊली जेवली नाही. आणि जायचं ते कुठे? डोंगरावर, उन्हाची तळपळती वेळ, डोंगरावर जाता जाता आणि असं करता करता त्या काळ्याला शिव्या घालत घालत ती जायची. आणि जाता जाता एकदा तिच्या करवंदीच्या झाडाचा काटा तिच्या पायाला रुतला आणि ती खाली पडली. आणि इतके कळवळ्याने, ह्या मेल्या काळ्याने माझ्या नवऱ्याला नादी लावलंय म्हणून मला एवढं भंडारी डोंगरावर यावं लागतं. खूप त्या काळ्या विठोबाला आपले भाऊराय पण म्हणायचे बरं का, आपला अधिकार नाही आहे तसा, पण भाऊराय काय म्हणायचे आम्हाला भक्तांना नेहमी सांगायचे, अरे बाबांनो, सगळं करा, मजा करा, संसारात राहा, खा प्या, सगळं करा, पण त्या काळ्याला विसरू नका, असे भाऊराय हळूच सांगायचे. पण त्या काळ्याला विसरू नका असे आम्हाला भक्तांना जवळ घेऊन सांगायचे. म्हणजे हा शब्द आपण काय बोलू शकत नाही आपल्या, पण मला भाऊजी आत्ता आठवण आली, कारण मला पण त्यांनी सांगितलं होतं, काळ्याला विसरायचं नाही बरं. आपण काय करायचं? त्याचंच अनुसंधान करायचं, त्याचंच नाम घ्यायचं, हे आपल्याला प्रेमाने जवळ घेऊन आम्हाला भाऊराय सांगायचे. ही भाऊरायांची मला आत्ता आठवण आली. आणि शेवटी काय झालं, आता ती पडली, तिच्या पायात तो काटा एकदम खालवर वरती गेला आणि रक्त वाहू लागलं. इकडे तुकारामांची भूक त्या देवालाच लागली ना, माझे तुकाराम उपाशी राहतील, हिला उशीर झाला तर. मग त्यांनी लहान मुलाचं रूप घेतलं आणि तिचा पाय मांडीवर घेतला आणि तो काटा काढला. आणि मग तुकाराम महाराजांना ती जेवायला घेऊन गेले. ते म्हणाले, कोणी तुझा काटा काढला? कोणतरी होता, कोणतरी नाही, तोच माझा विठोबा आला तुला पायाचा. बिलकुल नाही म्हणाले. अगं म्हणे, खरंच आवली, त्याने तुझा काटा काढला म्हणून तू इथे येऊन पोहोचलीस.
हे अवलीचं दर्शन म्हणजे पतिव्रता धर्म तिने जागृत कसा केला हे धर्म सांगणारे तुकारामांचे आणि जिजाईचा पण संवाद असंही तुमच्या याच्यामध्ये अभंग गाथेमध्ये आहेत. संवाद ज्याने वाचलं असेल त्यांना हा संवाद माहिती आहे. अगा आवले लोक येतात त्यांना का तू शिव्या घालते, ते आपल्याकडे कशासाठी येतात, आपण इथे आहोत म्हणून, सगळी देवाचीच रूपं आहेत ती असं आवलीला ते नेहमी सांगायचे. असं करता करता आणि नंतर बहिणाबाई ही तुकारामांची शिष्य होती. तिला 1652 मध्ये तुकारामांनी स्वप्नात अनुग्रह दिला होता, मंत्र दिला होता. बहिणाबाईचे अभंग तुम्हाला माहितीच आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, जुभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पा, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, ज्ञानदेवे रचिला पा. म्हणे बहिणाबाई आणि फडतकारी ओझा. तर ती बहिणाबाई शेवटी तुकारामांच्या गावाला देहूला येऊन मंबाजीच्या घरात राहत होती. मंबाजींनी सांगितलं मी ब्राह्मण आहे आणि तुकाराम महाराज कुणबी आहेत. ते म्हणाले नाही, तुकारामांनाच मी गुरु केलेलं आहे, ते जरी शूद्र असेल तरी माझा देहभाव त्यांनी पूर्ण अर्पण केलेला आहे, मी माझा तुकारामांना अर्पण केले, तर त्यांना तुमचा मी कसं काय गुरु पत्करणार. तर त्यांना मंबाजीला त्याचा राग आला. त्यांनी काय केलं, तुकारामांचं कीर्तन चालू होतं आणि त्या वेळेला बहिणाबाई पण कीर्तनाला येऊन बसल्या. बहिणाबाई कीर्तनाला येऊन बसल्यावर मंबाजींनी घर बंद केलं आणि त्या बहिणाबाईच्या गाईला बेदम मारलं. इतकं मारलं की त्या गाईचे मारलेले वळ तुकारामांच्या पाठीवर आले. हे तुकारामांना कळलं. देवाला राग आला ना त्याचा. त्यांनी गाईला सोडून आणलं आणि त्यांचं सगळं घर जाळून टाकलं. इतका मंबाजींनी त्यांना त्रास. बहिणाबाईचं हे शिष्यत्व त्यांनी खूप वर्ष केले. तसंच निळोबारायांचे अभंग आणि गवळणी तर फार एक सुंदर अभंग आहेत. त्यांनी तर तुकाराम गेल्यानंतर कित्येक वर्षांनी त्यांच्या नातवाकडनं मुलाकडनं त्यांचं सगळं वर्णन ऐकून ऐकून इतका त्यांच्या मनावर ते ठसले तुकाराम महाराज की तुकारामांचंच मला दर्शन झालं पाहिजे. तुकारामांचं पण आता कसं काय होणार, ते तर सदैव वैकुंठाला नाही म्हणाले. वैकुंठ गमनाला गेले तरी मला रामकृष्ण हरी हा मंत्र मी नेहमीच म्हणतो, पण हा गुरुने दिलेला मंत्र असतो, हा बीजमंत्र असतो. ह्या बीजमंत्रात शक्ती खूप असते. हा बीजमंत्र जर हे केला तर तुम्हाला विठ्ठलाचं तुकारामांचं दर्शन होईल. त्यांनी 42 दिवस धावा केला हो तुकारामांचा. म्हणून मला त्यांची आठवण आली आता. नंतर त्यांना 42 दिवसांनी तुकारामांनी आधी देव आले म्हणजे नाही तुमचा शिष्य तिथे वाट बघतोय, तर म्हणून देव आले. तुला कोणी बोलवलं, मी इथे देवाला सांगितलं. मला निळोबाराय म्हणाले मला तुझी नाही, मला तुकारामांचीच आस लागली, मला त्यांनीच गुरुमंत्र दिला पाहिजे, तर त्यांनाच पाठवा. असं करत तुकारामांनी त्यांना रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि टाळ आणि चिपळ्या दिल्या. तेव्हापासून निळोबाराय पण त्यांच्या पिंपळनेरला. आता असं सगळं होता होता तुकारामांचं आयुष्य किती होतं आता आपल्याला पूर्ण करायचं आहे. तुकारामांच्या आठवणी काढू तेवढ्या कमी आहेत, भरपूर आहे. 42 वर्षाचं फक्त आयुष्य, त्याच्यातलं 21 वर्ष तर त्यांची संसारात गेली. उरलेल्या आयुष्यामध्ये आलेला आयुष्यामध्ये त्यांनी अभंग रचना वगैरे सगळी भरपूर केली. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं तुकारामांचं दर्शन घेतलं. गडोगडी सगळ्यांना त्यांचा साक्षात्कार आला. आता तुकारामांना मात्र आम्ही देवाची आठवण यायला लागली आणि तुकारामांना आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा. वैकुंठाहून सनकाधिक संतांच्या बरोबर वैकुंठाहून त्यांना निरोप आला की आता तुम्हाला आम्ही न्यायला येतोय.
माघ शुद्ध आपलं शुद्ध दशमीला याला फाल्गुन दशमीला तुकारामांच्या घरी गरुडावर बसून आलेले त्यांना तुकारामांना दर्शन झालं आणि घरी आले, लोटांगण घातलं, कडकडून मिठी मारली, पांडुरंगाने त्यांना आलिंगन दिलं आणि घरी आले. आता अवचित उपचार तरी घरी आल्यानंतर का उपचार करणार? त्या आवलीने कणभर कण्या मुठीमधल्या कण्या घेतल्या आणि रांगणभर पाण्यामध्ये उकळत टाकल्या. त्या कण्या इतक्या अमृतासारख्या गवळ होत्या की ते पक्वान्न आपल्याला 5000 वर्षांनी विदुराच्या घरी कण्या खाल्ल्या होत्या. त्या 5000 वर्षांनी तू पांडुरंगाने तर विष्णूने अधाशासारख्या कण्यांचं सेवन केलं. ते सगळं झालं. तुकारामाने तुळशीपत्र वाहिलं, मुखशुद्धी म्हणून तुळशीपत्र दिलं आणि मोडकी खाटलं होतं, त्याच्यावर गोधड्या टाकल्या आणि शय्या निर्माण केली. आणि त्यावेळेला मात्र त्यांना काय दोघांचं बोलणं झालं ते माहिती नाही. द्वितीया, आता ही फाल्गुन वद्य द्वितीया ही उजाडली आणि तुकारामाने गोपाळपुरामध्ये नांदुरकीचं झाड आहे, तिथे कीर्तनाला आरंभ केला. कीर्तन गजरात त्यांनी सगळ्यांना सांगितलं की हा तुम्हाला शब्द भाऊराय म्हणायचे ना, हे शब्द तुम्हाला ऐकायला परत मिळणार नाही. तेव्हा तुकाराम पण म्हणत होते, आम्ही जातो, आमचा रामनाम घ्यावा. कर्मधर्म संयोगाने तुम्ही तुकारामांना पांडुरंगाची आठवण करा, नामस्मरण करा, हे सारखे तुकाराम महाराज त्यांना बोध करत होते. आणि नांदुरकीच्या झाडाखालून कीर्तन करता करता पहिल्या तीरावर गरुडावर बसलेले श्रीहरी त्यांना दिसले. त्यांनी बोलवलं. तुकाराम महाराज हळूहळू विणा घेत तिथपर्यंत पहिल्या तीरावर गेले. देवानी खाली उतरले, गरुडावर बसलेल्या विमानातून खाली उतरले. तुकारामांना आलिंगन दिलं आणि चारी भुजानी आलिंगन दिलं आणि त्यांना कडकडून मिठी मारली आणि उचलून विमानात बसवलं. असं करत करत तुकारामांना ते वैकुंठ गमनाला घेऊन गेले. आणि इकडे सगळी माणसं वाटच बघत होती. त्यांना माहिती नाही हा दैदिप्यमान तुकाराम कधी लोपला ते त्यांना कळलंच नाही. म्हणून आपणही तुकाराम महाराज, आज हा दिवस आपला आहे तुकारामांच्या वैकुंठ गमनाचा, तेव्हा आपण पण म्हणू तुकाराम तुकाराम, नाम घेता का पेयम, नाम घेता का रणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. ही प्रचिती सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे तुकारामांची सगळ्यांना आली आणि तुकारामांनी वैकुंठ गमन केलं. त्याच्यानंतर त्यांचे मुलगा धाकटा नारायण महाराज यांनी तुकारामांची ज्ञानोबा तुकारामांची पालखी सोहळाने सादर केला. त्याच्यानंतर त्यांच्या नातवाने तुकारामांच्या बद्दल 108 नामावली निर्माण केली. अभंग गाथेची संपताना आपण 108 नामं म्हणतो, त्यातले मी 5च अभंग, तुम्ही शेवटी तुकाराम तुकाराम म्हणा. श्री तुकाराम प्रिय श्रीराम, श्री तुकाराम असुर विराम, श्री तुकाराम स्वानंद राम, श्री तुकाराम चैतन्य भूषणा, श्री तुकाराम पाषांड दूपणा, श्री तुकाराम कथामृत अर्जना, श्री तुकाराम मोह शत्रु शासना, श्री तुकाराम वक्ता महावाणी, श्री तुकाराम बाबाजी शिष्य शिरोमणी, श्री अमृत संजीवनी, श्री तुकाराम वैराग्य शिरोमणी, श्री तुकाराम ज्ञानी अमरेंद्रा, श्री तुकाराम ऐश्वर्य समुद्रा, श्री तुकाराम बोधामृत चंद्र, श्री तुकाराम तू परम सुभद्रा, श्री तुकाराम प्राणेंद्रिय दवना, श्री तुकाराम तनु सहित स्वगमना, श्री तुकाराम श्रीहरीच्या सुमना, श्री तुकाराम जिजाई रमणा, श्री तुकाराम 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 तुकाराम. आपण म्हणतो ज्ञानोबा माझा ज्ञानाई, काय का आपण ते म्हणतो माऊली, ज्ञानाई माऊली माझी तुकाई माऊली, ज्ञानाई माऊली माझी तुकाई माऊली. मला त्याचा चाल आठवत नाही.
तुकाराम 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 तुकोबाराया माझ्या ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया 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 तुकाराम 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 कुंडली गवर्देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय।